राधिका गळ्यात चंद्रहार घालत असताना समीर मागून आला. ते तिला कळालं नाही. पाठीमागून त्याने केलेल्या स्पर्शाने तिचे अंग शहारले. समीरच्या खांद्यावर आपले डोके तिने टेकवले. मग राधिकाच्या केसावरून अलगद हात फिरवत समीर म्हणाला, आज आमच्या राणी सरकारच्या गालावर लाली फुलली आहे. किती सुंदर दिसतेस तू. वाव, ट्रेडिशनल लुक. गप्प बस आता. तू आलास की मला काही सुचत नाहीये. इथे मला माझी नथ कुठे ठेवली ते सापडत नाही आणि तू मध्येच आलास असा गोंधळ घालायला. ओहो, म्हणजे सगळा दोष माझाच आहे का? तसं नाही रे. थोड्या वेळापूर्वी इथेच तर ठेवली होती, पण आता आठवत नाहीये. तू मध्येच आलास आणि कधी कुठे ठेवली ते विसरून गेले. ठेवली असशील ग इथेच कुठेतरी, शोध सापडेल असं बोलून समीर निघून गेला. अरे सापडेल काय? जरा शोधण्यासाठी मदत केली असती तर काय बिघडलं असतं का? राधिका वैतागून बोलली होती. राधिका, लवकर आवर. खाली सगळे तुझी वाट पाहत आहेत. तुझी आजकालच्या मुलींना तयार व्हायला तासनतास काढतात. सासूबाई हॉलमधून तिला आवाज देत होत्या. राधिका मात्र काहीच उत्तर देत नाही. असे पाहून सासूबाई तिच्या रूममध्ये आल्या. काय ग, किती वेळा हाक देते तुला. तोंड धरलं की काय तुझं? मला अगोदर गुडघ्याचा त्रास होतो आणि जिना चढून तुझ्यापर्यंत यावं लागेल. लोक खोळंबले आहेत आणि तू नट्टापट्टा करत बसलीस. अहो आई, माझी नथ सापडत नाहीये. आत्ता तर इथेच ठेवलेली. कुठे गेली कोण जाणे, राधिका सांगत होती. मात्र सासूबाईंचा पारा चढला. त्यामुळे त्या वैतागून बोलल्या, तुझी नथ इथे ठेवली तर काय आबाळाने खाल्ली? काय या रूमने गिळली? काय नखरे चालले तुझे? या वयात इतकं विसरतेस, मग पुढे कसं होणार? असं रागात बोलत त्या निघून गेल्या. आत्ता राधिकाला स्वतःचा राग यायला लागला. सासूचा गळा आवळावा असा विचार मनात डोकवू लागला. मग शेवटचा प्रयत्न म्हणून बेडवर असलेल्या सगळ्या वस्तू तिने फेकून द्यायला सुरुवात केली. टावेल उचलला तशी नथ खाली पडली. तिला खूप बरं वाटलं. अरे आपणच तर टावेलवर नथ लवकर सापडावी म्हणून बांधून ठेवली होती आणि अगदी विसरून गेलो. ती आपल्या विसरपणाचा विचार करत असताना सासूबाईंनी पुन्हा हाक दिली, राधिके, आत्ता तुझ्यासाठी आरती घेऊन येऊ का? अगं हो आई, आलेच. या म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असं तिच्या मनात आलं. दुसऱ्या क्षणी ती पळत पळत हॉलमध्ये आली. खाली सर्व मंडळी तिची वाट पाहत होते. सगळीकडे फुलांची आरास होती. पाळणाही सुरेख सजवला होता, जणू कृष्णाचा झुलाच. तिच्या गोंडस लेकाचा आज बारसं होतं ना. घरातील सर्व कुटुंब खुश होते. राधे, आज लयच भारी वाटतेस. अगं तुझ्या नाकात नथ असती तर क्या बात. बाळाच्या जन्मानंतरनं तुझ्या चेहऱ्यावर खूपच ग्लो आलाय बघ. राधिका. शर्मिका राधिकाच्या कानात कुजबुजली. अरे देवा, आपण ज्या नथीसाठी इतका वेळ दवडला तीच गोष्ट नेमकी राहिली. हो ना, असं होतं नेहमी या नथीसाठी सासूबाईचे बोलणे ऐकून घ्यावे लागलं आणि जेव्हा ती सापडली तर नाकात घालायची राहिली. आता मात्र राधिकाला चुटचुट लागून राहिली. मनातल्या मनात ती स्वतःवर चिडचिड करू लागली. बारशाचा कार्यक्रम नीट पार पडला. सगळे आवरेपर्यंत रात्रीचे 11 वाजून गेले. बाळ मात्र शांत झोपी गेले. खुशी म्हणजे मोठी लेक तिची. काही झोपण्याचे लक्षण दिसत नव्हते. राधिकाचा मोबाईल घेऊन ती काहीतरी गेम आणि कार्टून पाहत होती. राधिकाला मात्र झोप येत होती. सकाळपासून पाहुण्यांची रेलचेल असल्यामुळे राधिकावर कामाचा ताण पडला होता. त्यात पुन्हा नथपुराण. या सगळ्यामुळे ती खूप दमली होती. कधी एकदाची पाठ टेकते असं तिला झालं होतं. खुशी राजा, बाळा झोप ना. मोबाईलच्या आवाजाने तो जागा होईल. चल तू पण झोप. राधिकाने खुशीच्या केसांना कुरवाळत सांगितले आणि हळूच गालाचा गोड पापा घेतला. खुशी पण मम्मीकडे पाहून गोड हसली व पुन्हा मोबाईलवर कार्टून पाहू लागली. त्यामुळे राधिकाला खुशीचा इतका राग आला की राधिकाने तडकन जाऊन तिच्याकडचा मोबाईल खेचून घेतला. कार्टे, तुला मगापासून सांगते, ठेवून दे तो फोन आणि झोपून जा, तर हसून दाखवतेस मला. मी काय वेडी आहे? चल अगोदर, नाही तर आत्ता तुझा जीव घेईन. असं म्हणत राधिकाने खुशीच्या हाताला जोरात पकडलं आणि तिला जागच्या जागी उभा केलं. वर असा काही जोराचा धपाटा दिला की बिचारी घाबरलेली पोर अंगाचा मुटकुळा करून बेडवर तशी झोपली. काही वेळाने तिने खुशीकडे पाहिलं. तिला तसं झोपलेलं पाहून राधिकाला डसाडसा रडू आलं.
तिने दरवाजा बंद केला आणि भरपूर रडली. नंतर खुशीपाशी आली. झोपलेल्या पोरीचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. मग खूप वेळा तशी बसून राहिली. तोपर्यंत पारस जागा झाला. त्याच्या रडण्याने ती भानावर आली. त्याला भूक लागली होती. व्यवस्थित दूध पेलं आणि तो क्षणातच गाढ झोपी गेला. आता राधिकालाही झोप येऊ लागली. अगं बाई, सूर्य डोक्यावर आला तरी झोपून आहेस तू? रात्री लवकर झोपलीस का? अजून का उठत नाहीयेस? समीरला ऑफिसला जायला वेळ होतोय. निदान भाजी पोळी तर देशील की नाही? की आज पण हॉटेलवरी? तुझ्या लग्ना अगोदर मी त्याला कधीच ते हॉटेलचं तेलकट मसालेदार खायला भाग पाडलं नाही. कायम घरचा डब्बा असायचा. आत्ता कसाबसा आठवड्यातून 2 वेळा डब्बा तो नेतो. ते हॉटेलचं खाऊन बिचाऱ्या माझ्या पोराचं पोट बिघडलंय. तो तरी काय करणार? दुपार होईस्तोवर तू झोपल्यावर डब्बा काय ऑटोमॅटिक तयार होणार का? आणि म्हणते कामापुढे वेळ मिळत नाही. मी पण 3 पोरांना जन्म दिला. सासू सासरे नवरा सगळ्यांचं सगळं उरकायचं आणि आता यांना कामवाल्या बाया लावून 2 माणसाचे जमत नाही. सासूची सकाळ सकाळची कटकट चालू झाली. त्यांचे एक एक शब्द राधिकाच्या डोक्यात जात होते. आता तिला स्वस्त बसवेना. तडक उठून आली. इन्स्टंट कांदे पोहे तिने झटपट बनवले आणि लगेच समीरला हाक दिली. समीर, पोहे तयार आहेत, खाऊन घे. समीर ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता. तो फार घाईत होता असं त्याच्या हालचालीवरून दिसत होते. मला उशीर होतोय. आत्ता मला काहीही नको, समीर उपरोधाने म्हणाला. ठीक आहे. राधिका ही आपल्या कामाला लागली. तिला आत्ता सासू आणि नवऱ्याचाही खूप राग आला होता. पण काही न बोलता ती शांतपणे कणिक भिजवत राहिली. इकडे समीर मात्र सोफ्यावर बसून चहाची वाट पाहत राहिला. ए बाई, आता ते पोहे की काय ते दे ना. आणि काय लेट करणार आहेस? असे सासूने म्हणताच राधिकाचा इतका वेळ दाबून ठेवलेला राग मुसंडी मारून बाहेर आला. किचनमधून तिने गरम चहाचा कप सोफ्याच्या दिशेने फेकला. हॉलमध्ये भिंतीवर दरवाजावर चहाचे डाग पडले. कप फुटून चहा ठिबक सिंचन झाला. सोफा, टेबल, भिंत, दरवाजा इथून टिपकू लागला. समीरने एक त्रासिक नजर राधिकावर टाकली. सासूबाई मौळ झाल्या. अगं, चहा का फेकते? काय झालं तुझं? त्याला उशीर झाला असं तो सांगतो ना तो. तूच लेट करतेस त्याला. चहा तयार केलास तर दे ना त्याला. त्यांच्या या बोलण्यावर राधिकाचा संताप अनावर झाला. हे बघा आई, आमच्या दोघांच्या बोलण्यात तुम्ही मध्ये पडू नका. तुम्ही तुमचे लेक्चर पहिले बंद करा आणि तुम्हाला ऐकू येतं ना. 7 मिनिटापूर्वी चहा पोहे प्लेटमध्ये वाढून समीरला नाश्ता आणू का असं विचारलं होतं तर तो नको बोलला. उशीर झाला म्हणाला. मग मी काय करणार? काय करायला हवे होते? चहा पोहे घेऊन समीरला भरवायला हवे होते का? मी माझ्या पुढच्या कामाला लागले कारण दुपारी तुमचा स्वयंपाक वेळेवर होणे अपेक्षित असतो. नाहीतर तुमची ॲसिडिटी वाढते असं तुम्ही सांगता ना. तुमचे जे आता सारखे उलटं सुलटं बोलणं ते नेहमीच मी ऐकत आले. इतकाच जर मुलाचा पुळका आला होता तर तुम्ही पोहे बनवले असते तर बिघडलं असते. लहान बाळाचं बघायचं, मुलीचं मीच करायला हवं. रात्रीचं जागरण देखील मीच करायचं. तुमच्या सगळ्यांचा स्वयंपाक, घर आवरणं, प्रत्येकाची आवड-निवड सगळं मीच करायचं आणि एखादा दिवस जरासा उशीर झाला तर ठेवणीतलं बोलणं ऐकायचं. कंटाळा आला मला या सगळ्यांचा. त्यानंतर राधिकाचा बराच वेळ अशी चिडचिड चालू होती. या सगळ्या धावपळीत पारस जागा झाला व मोठ्याने रडू लागला. त्याच्या रडण्याने तिला आत्ता वैताग आणला. त्याला पाळण्यातून काढून जोरात जमिनीवर आपटावा इतका तिला त्याचा राग आला. रागातच ती त्याच्याजवळ आली. तिला पाहून तोही रडायचा थांबला. त्याची ती गोड छबी पाहून राधिकाचा राग कुठल्या कुठे पळाला होता. अरे, आत्ता आपण काय वाईट विचार केला. छे, पारसला जमिनीवर आपटावं असं तिच्या मनात येतोच कसा? मी आई आहे त्याची. माझ्या मुलाचा मी असा विचार करू शकते? इम्पॉसिबल. काय होत आहे मला? मी अशी कशी अविचारी? या सगळ्या जाणीवेने ती खूप घाबरली. तिचे अंग थरथर कापू लागले. डोळे पाण्याने भरले. विचाराने तिचे डोके भुणभुणू लागले. राधिका पारसजवळ गेली. त्याला पाळण्यातून उचलला. त्याला भूक लागली होती. त्याची
तिला पूर्ण जाणीव झाली होती. तिने लगेच त्याला छातीजवळ धरले. थोड्या वेळातच पारसचे पोट क्षणभरातच भरले आणि तो हसू लागला. आता मात्र ती थोडी सुकावली. संध्याकाळी समीर घरी आला तेव्हा तो काहीसा गुस्स्यातच होता. सकाळच्या प्रकरणाचा किडा बहुतेक डोक्यात होता. राधिकाने गरमागरम फेसाळणारी कॉफी समीरसाठी बनवली. त्याच्या पुढे कॉफीचा मग नेत ती समीरला म्हणाली, सॉरी, मी असं वागायला नको होतं. तरी पण मी काय करू? अलीकडे माझी खूप चिडचिड होते. प्लीज ही कॉफी घे. समीरने काही न बोलता तिच्या हातातला भरलेला मग घेतला व शांतपणे कॉफी पिऊ लागला. कॉफी पिऊन झाल्यावर कप तिथेच सोडला व मोबाईलवर गेम खेळत बसला. राधिकाला वाटलं, समीर आपली विचारपूस करेल. अलीकडे जास्त चिडचिड का करतेस? तुला कामाचा थकवा येतो का? वगैरे प्रश्न विचारेल. पण कुठलं काय? यातलं काहीच नाही. उलट त्याच्या त्या बेफिक्री मोबाईल गेम खेळण्याने तिच्या शांततेचे परिवर्तन रागात होऊ लागले. स्वतःच्या रागावर आवर घालून राधिकाने आपल्याला रात्रीच्या स्वयंपाकाच्या कामात गुंतवून घेतले. सहजच राधिकाने देवघरात डोकावून पाहिले. तिने सांज होऊन गेली तरी देवाजवळ दिवा लावला नव्हता. सासूबाई आरामात फोनवर बोलत बसल्या होत्या. कधी राधिकाला थोडा जरी उशीर झाला तरी त्या सुनावतात, तिने सांजेला दिवा लावायलाच हवा. आपण मात्र आज तासनतास लेकीबरोबर फोनवर गप्पा मारत बसल्यात. उद्या लेक माहेरपणाला येणारच. मग एवढं काय बोलत बसायचं? दिवा लावला असता तर काय हात मोडले असते? पुन्हा राधिकाची चिडचिड चालू झाली. मुलांना उन्हाळी सुट्टी लागल्याने आज नंदाताई म्हणजे नणंद आपल्या 2 मुलांना घेऊन 2 महिन्यासाठी माहेरी एन्जॉय करण्यासाठी येणार होती. इथे काही काम न करता बसून खायला मिळतंय. मग काय झालं हातपाय पसरायला? राधिका आहेच की त्यांची सेवा करायला. असे एक ना अनेक विचार आज सकाळपासून राधिकाच्या मनावर अरुंधले झाले होते. साफसफाई, नाश्ता, मग पोरांच्या आंघोळ्या, त्यांचं खाणं पिणं, स्वयंपाक करा, नंदेच्या सरबराईत स्वतःला गुंतवून घेणं. तिची तिखट 2 पोरं, ती 2-2 मिनिटांनी खायच्या ऑर्डरी करणारे, ते नेऊन अथवा बनवून देणे, त्यांना टी व्ही पाहण्याच्या बहाण्याने केलेला पसारा काढणे. आत्ता या भल्या मोठ्या लिस्टने डोके दुखायला लागलं. राधिकाने किचनच्या ओट्यावर जोरात स्वतःचा हात मारला. हाताला चांगल्या झिंझिण्या आल्या. काय करणार? हे सगळं तर करावंच लागणार होतं. दुपारी 12 वाजता नणंदबाईचे खट्याळ पोरांना घेऊन आगमन झालं. आल्याबरोबर ऑर्डर सोडली, राधिका करी असेल तर थंडगार पन्ह बनव. पण राधिकाने अगोदरच पन्ह बनवून ठेवले असल्यामुळे तिने ते फ्रीजमधून काढून घेतलं. नंदाताई हात पाय धुवून घेते तोपर्यंत गलासमधून भरून त्यांच्यासमोर पेश केलं. तशी नंदाताई खुश झाली. पन्ह पीत असताना ती पारसच्या खोलीत गेली. पारसने शी केली होती ते तिने पाहिलं आणि राधिकाला बोलवले. राधिका, बाळाकडे तू वेळेवर लक्ष देत नाहीस का गं? बाळाची शी, सू, त्याचे औषध, खाणं पिणं याकडे वेळीच लक्ष द्यावे. काय करत असते कोण जाणे. आम्हालासुद्धा 2 मुलं झाली. मी त्यांचे लक्षपूर्वक करायचे. दिवसभर कामात व्यस्त असल्यासारखे भासवतेस. असा कोणता डोंगर परतून घालतेस गं? नुसता स्वयंपाक तर करतेस. अहो ताई, मी आत्ता त्याला पाहायला जाणार होते पण तुम्हाला पन्ह करायला गेले. पण लगेच तुमच्या आर्यन निशांतने नूडल्स बनवायला सांगितले. राधा जमेल तितक्या शांतपणे बोलत होती. अगं बाई, म्हणजे माझ्या पोरांसाठी नूडल्स करायचा तुला त्रास वाटतोय तर? बाई, तरी मी आईला सांगत होते येत नाही म्हणून. 4 दिवस माहेरी सुखात राहीन हे माझ्या नशिबातच नाही बहुतेक. सासरी 10 माणसांचा स्वयंपाक केला मी, पण कधीच या कानाचं त्या कानाला समजलं नाही. इथं साधं नूडल्स करावं लागतात म्हणून केवढा त्रागा. असे असेल तर उद्याच निघते मी घरी जायला, नंदाताई राईचा पर्वत करून सांगत होत्या. अगं नंदे, कुठे जायचं नाहीये. तू हे घर पण तुझंच आहे म्हटलं. तुला वाटेल तेव्हा तू माहेरी येऊ जाऊ शकतेस. कोणी अडवू शकत नाही. आणि तू काम बीम करायची गरज नाही. सासरी काम करतेस ना, मग इथे 2 घास खा सुखाने. माझ्या 2 नंदा सुट्टीला लागल्या की एप्रिलमध्ये यायच्या. त्या सरळ जूनला जायच्या. त्यांचे नवरे मुले हा गोतावळा मी पहाटे उठून सगळ्याच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आणि
आता ही काय वाकडं तोंड करून असते. कधी काय सांगितले तर बाळाचे हे करायचे आहे आणि ते करायचे आहे उत्तर असतं बरं. इतकं करून त्या पोराचं पण नीट बघत नाही. आज काय डोकं दुखतंय तर कधी पोट दुखतंय, कधी ताप येतोय तर कधी काय ना काय. तरुण वयात कसली दुखणी आली हिला कोण जाणे. सासूची बडबड चालू झाली. इतका वेळ शांत असलेल्या राधाच्या रागाचा आत्ता जणू काय झाला हे बघून आई मुलाचं चांगलं संगोपन व्हावे, त्याच्याकडे बघता यावे म्हणून नोकरी सोडली. तर तुम्ही मला घरच्या कामाला जुंपले. लोकाच्या सुना बघा, त्यांच्या छोट्या मुलांना सासूकडे ठेवून नोकरी करतात आणि त्या आजी आपल्या नातवंडांना न कंटाळता छान सांभाळतात. कितीतरी सुनांना डबे बनवून देतात आणि तुम्ही नुसत्या बसून असतात. तुमचे कसे रोजचे पाय दुखतात. निमित्त करून कामाची कशी टाळाटाळ करायची हे तुम्हाला चांगले माहीत आहे. पारसच्या या जन्मानंतर मला खूप थकवा येतो. तरीसुद्धा घरातील सगळी कामे एकटीच करत असते. तरी तुम्हाला केले पण नाही. राधिका रागाने बोलता बोलता रडू लागली. मोबाईलची रिंग वाजली आणि ती थोडी शांत झाली. काव्या वहिनीचा फोन होता. नात्याने वहिनी लागत असली तरी खरी जीवाभावाची मैत्रीण होती. दोघेही सारख्याच वयाच्या, त्यामुळे नणंद भावजई नाहीच मुळी हो मैत्रिणी. याचं सगळं श्रेय काव्याला जातं, कारण काव्या मुळीच होतीच तशी लगावी स्वभावाची. 2 वर्षापूर्वी धाकट्या भावाशी लग्न करून काव्या घरात आली आणि घरातील जणू ती मुलगीच बनली. पेशाने डॉक्टर असली तरी कुठे शिक्षणाची घमेंडी नाही. त्यामुळे राधिकालाही ती खूप आवडायची. दर 4-5 दिवसाने तिचा आवर्जून चौकशीसाठी फोन असतोच. आत्ताही तसाच फोन आलेला. राधाने काव्याचा फोन उचलला, पण खरं पण तिला रडू आवरेना. हॅलो म्हणताच ती रडू लागली. काव्या तिला काय झालं म्हणून विचारता राधिकाला जास्तच रडायला आलं. प्रकरण खूपच गंभीर आहे हे समजायला काव्याला वेळ लागला नाही. राधिका सांगू लागली, काव्या अलीकडे माझी खूप चिडचिड होते ग. मग कोणाचा राग कोणावरही तरी निघतो. बऱ्याचदा एखादी वस्तू कुठे ठेवली तेच मुळे विसरून जाते. मग ते शोधता शोधता खूप थकवा येतो. घरातल्या कामाचा पसारा बघून जीव रडकुंडीला येतो. त्यात समीर कधीच मला मदत करणार नाही. बाळाकडे कधीच बघणार नाही. त्यात सासू नणंद दोघी कशा आहे तुला माहीतच आहे. त्यांचा तर जीव घ्यावा असा राग येतो. आई म्हणून मुलासाठी मी कुठेतरी कमी पडते असं सारखं वाटत राहते. कधी कधी मग खूप रडायला येतं. पोरांसाठी नोकरी सोडली मग त्याचा काहीच उपयोग होत नाही असे वाटून राहते. राधिकाचे बोलणे काव्या शांतपणे ऐकत होती. शेवटी काव्याने राधिकाला सांगितले, हे बघ राधिका, सध्या खुशीला पण उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. तेव्हा फॉर अ चेंज म्हणून काही दिवस माहेरी राहायला ये. घराचा, सासूचा किंवा नवऱ्याचा कसलाही विचार करत बसायचा नाही. फक्त स्वतःसाठी थोडासा बदल करायचा. हे बघ, सगळ्या गोष्टी होऊन जातील. ओके, तेव्हा काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. स्वतःची काळजी घे असं म्हणून तिने फोन ठेवला. संध्याकाळी काव्य स्वतः कार घेऊन राधिकाच्या घरी पोहोचली. राधिकाला काही दिवस माहेरी घेऊन जात आहे यासाठी तिने राधिकाच्या सासूला शांतपणे समजावत परवानगी घेतली. प्रथम सासूने आपली मुलगी आजच घरी आली आहे आणि हिला लगेच माहेरी कसं जाता येणार. माझ्या मुलीला काय वाटेल की ती आली म्हणून हिला आवडलं नाही अशी कारणे देत नकारच दिला. पण काव्याने नंतर असं काही सांगितलं की सासूला राधिकाला घेऊन जाण्याची परवानगी द्यावीच लागली. राधिकाने सामानाची आवरावर करून बॅगा भरल्या. तोपर्यंत काव्याने फोन कॉल करून समीरला राधिकाविषयी सर्व सांगितलं. राधाला लवकरात लवकर समुपचाराची गरज आहे. ती एका भयानक आजाराला तोंड देते. त्यासाठी राधिकाला मी घेऊन जाते, कारण डॉक्टर म्हणून माझ्या मैत्रिणीला मला यातून बरं करायचं आहे. समीर जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याचा निरोप घेऊन राधिका काव्याबरोबर माहेरी निघाली. राधिका अशी तडकाफडकी माहेरी आली हे तिच्या आईला आवडलं नाही, कारण तिच्या दृष्टीने संसार टिकवणं महत्त्वाचं. त्यात थोडं बायाने कुठल्याही गोष्टीत नमतं घेतलं तरी चालतं असं आईला वाटायचं. काव्याने जेव्हा राधिकाच्या होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं त्यावेळी आईला थोडी भीतीच वाटली. तिचं म्हणणं हे होतं की मला पण 2 मुले झाली.
पण राधिकासारखं बाळातपणानंतरनं असा त्रास झाला नाही. आमच्या काळात असं नव्हतं. तुम्ही आत्ताच्या जनरेशनमध्ये नवीन नवीन काहीतरी होत असतं आणि तुम्ही काही सहन करण्याच्या मनस्थितीत नसतात. आईचे बोललेले हे शब्द मात्र राधिकाच्या मनाला लागले. आपल्या प्रकृतीत काहीतरी बदल झाले आहे हे खरे आणि त्याचा त्रास आपल्याला खूप होतो. या सगळ्या गोष्टीचा कुणालाच काहीच फरक पडत नाही. ही सर्व मीच कशी चुकते हे सांगतात, पण का चुकते हे मात्र कोणी सांगत नाही. निदान आईने तरी असे बोलू नये या गोष्टीचं वाईट वाटल्यामुळे राधिकाच्या डोळ्यातून पाणी आलं. पण काव्याने तिला समजावलं. दुसऱ्या दिवशी काव्या राधिकाला घेऊन मानसोपचार तज्ज्ञाकडे गेली. तिथे गेल्यावर ब्लड टेस्ट झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टरकडे जावे लागेल. डॉक्टरांनी जे राधिकाला सांगितले त्यावरून राधिकाला समजलं की हा पोस्ट पार्टम डिप्रेशनचा पार्ट आहे. डॉक्टरांनी मग राधिकाला याविषयी समजावून सांगितले. 20% महिलांमध्ये हा त्रास जाणवतो. बाळपणानंतरनं जसे बाईच्या शरीरात बदल होतात तसे मनातही बदल होत असतात. फक्त त्याची तीव्रता कमी जास्त असते. प्रत्येक स्त्रीला वाटते की आपण बाळाचे सगळं काही नीट करू की नाही ही काळजी सतत वाटत राहते. मूल झाल्यावर स्त्रीची जबाबदारी वाढते. घरच्या कामासोबतच तिला आपल्या बाळाची देखभाल करावी लागते. पण प्रसूतीनंतरनं ती शारीरिकरित्या कमकुवत असते. त्यामुळे देखील तिच्या व्यवहारात बदल घडू शकतो. ही काळजी हे पोस्टपार्टम ब्लूजचं लक्षण असतं. पण या गोष्टीचा रुटीन कामावर परिणाम झालेला व त्याचा कालावधी जास्त झाला असला तर त्याचे रूपांतर पोस्ट पार्टम डिप्रेशनमध्ये होतं. नवीन बाळ घरात आल्याने सगळ्यांनाच आनंद होतो, पण बाळाच्या आईची कधीकधी खूप निराशा असते. तिचा आत्मविश्वास हरवू लागतो. काही काम करू नये असं वाटते. काही खावेसे वाटत नाही. कधीकधी आत्महत्येचा विचार येतो. काही वेळा बाळाचा जीव घ्यावासा असेही वाटते. मात्र थोड्या वेळाने आपला हा विचार चुकीचा आहे हे आपल्याला समजते व त्याचा त्रास होतो. आपणच आपला तिरस्कार करतो. नेमकं काय होत आहे आपल्याला समजत नाही आणि दुसरी व्यक्ती समजून घेत नाही. त्यापेक्षा आपण असं म्हणून आपल्याला त्या व्यक्तीला समजून सांगता येतही नाही. तुमच्या बाबतीत नेमके हेच होते. हे बघा राधिका, तुम्हाला तुमच्या बाळाची सतत काळजी वाटते, पण त्याचं जेव्हा करावं लागतं तेव्हा राग येतो. तुमची मुलगी 5 वर्षाची आहे. अर्थात ती पण लहान असल्याने तिलाही आई हवी असते. मग ती तुमच्याजवळ मस्ती हट्ट करणार. तुम्हाला त्याची दगदग वाटते. घरातील कामे 2 मुलं सांभाळणे फार कठीण आहे असं वाटते. त्यात तुमची आई तसेच सासूबाई यांचं म्हणणं असतं की आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर तुला का जमत नाही. त्यामुळे आणखीन डिप्रेशन येते. तसेच तुमच्या या सगळ्या सिस्टममध्ये नवऱ्याचा सहभाग कुठेच नाही. तुमच्या पतीचीही मुलाबाबत मदत असते तर खूपच गोष्टी आटोक्यात आल्या असत्या. खूप कमी झोप, बाळाची काळजी, इतरांच्या संकल्पनेतून तयार झालेली आईची प्रतिमा आणि त्याच साच्यातील आई बनण्याचं ओझं याचा परिणाम तुमच्या नैराश्यात आहे. राधिकाला आता आपल्या आजाराचं मूळ सापडलं होतं. तिने काव्याचे आभार मानले. त्यानंतर पुढचे 2 महिने तिची ट्रीटमेंट चालू झाली. औषध, व्यायाम, समुपदेशक, मेडिटेशन हे सगळं ती वेळेत करायची. काव्या तिच्याकडे जातीने लक्ष द्यायची. साधारण 3 महिन्यात ती बरी झाली. यामधल्या काळात सर्व गोष्टी राधिकाच्या सासूबाईंना सांगितल्या होत्या. त्यामुळे त्या अनेक वेळा राधिकाला पाहायला यायच्या. समीर तर आठवड्यातून 2दा तरी राधिकासाठी यायचा. रविवार असला की संपूर्ण दिवस राधिकासोबत घालवायचा. बाळाला सांभाळायचा. आजही रविवार असल्याने सकाळीच आला. राधिका समीरबरोबर तिच्या घरी जायला निघाली. अगदी फ्रेश होऊन पारच झोपी गेला होता. त्याला त्रास व्हायला नको म्हणून समीरही अगदी स्लो ड्राईव्ह करत होता. घरी पोचताच सासूबाई आणि नंदाताई ताट घेऊन दारात उभ्या होत्या. कारमधून राधिका, समीर, पारस आणि खुशी उतरले. एक परिपूर्ण कुटुंब आनंदाने आपल्या घरकुलच्या दिशेने चालू लागले. सासूबाईंनी भाकरीचा तुकडा चौघाच्या वरून ओवाळून टाकला आणि नंदाताईने राधिकाचे औक्षण केले. राधिका, आम्हाला माफ कर. मुळात हे असं काही असतं हेच मला माहीत नव्हतं.
माझी मोठी बहीण त्या काळात म्हणजे साधारण 45 वर्षापूर्वी 5 बाळंतपणे झाली तिची. वर्ष दीड वर्षाच्या अंतराने प्रत्येक दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. खूप अशक्त झाली होती. सारखी झोपून राहायची. जेवायला गेलं की भूक नाही म्हणायची. मुलाला दूध पाजायची नाही. दूध का दिलं नाही विचारलं तर तो पित नाही हेच उत्तर ठरलेलं असायचं. बाळंतपणानंतरनं अशक्तपणा येतो एखाद्याला असं समजून आम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं तिच्याकडे. त्यानंतर काही दिवसात तापाचं निमित्त होऊन गेली बिचारी कायमची सगळ्यांना सोडून. पण तिच्या वेदना आज मला समजल्या. सासूबाई व्याकुळतेने बोलत होत्या. सुनबाई, तुझ्या बाबत मी हेच केलं. तुझी बदललेली मानसिकता, तुझ्यात अचानक झालेला चिरकेपणा याकडे कानाडोळा करून तुला दोष देत बसले. चुकलं तर माझंच. आई, तुमचं काही चुकलं नाही. हा आजार गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित असा भेदभाव न करता कोणालाही होऊ शकतो. फक्त त्याची तीव्रता कौटुंबिक वातावरणावर अवलंबून असते. मी सुद्धा वेळीच तुम्हा सगळ्यांना होणारा त्रास सांगितला असता तर, पण आयुष्याच्या या वळणावर हे असं काही असतं हे मलाही माहीत नव्हतं. या सगळ्यात काव्या माझ्यासाठी देवदूत ठरली. बाळ जन्माला येतं तेव्हा फक्त आईचाच नाही तर तिच्या मनाचाही पुनर्जन्म होत असतो. त्या मनाला समजून घेण्याची गरज आहे. घर फक्त भिंतीने नाही तर एकमेकांना समजून घेणाऱ्या मनाने उभं राहतं. प्रत्येक स्त्रीला सून, आई किंवा बायको म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही जपलं गेलं पाहिजे. कुटुंबात प्रेमाबरोबरच समजूत आणि आधार, थोडी माया असेल तर कोणतंही दुःख मोठं राहत नाही. कारण एकमेकांना दोष देणं सोपं असतं, पण एकमेकांना समजून घेणं हाच खऱ्या नात्याचा पाया असतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.